गणेशोत्सवाच्या तोंडावर 600 लाईट कनेक्शन तोडण्याच्या कारवाईला स्वाभिमानीचा विरोध। हेरवाड येथील सुमारे 600 ग्राहकांची 2 महिन्यांची थकबाकी बाकी असल्याचं कारण देत महावितरण विभागानं लाईट कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली। मात्र रीतसर नोटीस न देता महावितरणने घेतलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांनी केला। गणेशोत्सवाच्या तोंडावर अशा प्रकारे ग्राहकांना अंधारात ठेवणं ही अन्यायकारक बाब आहे। यामुळे नागरिकांच्या भावनांना धक्का पोहोचत असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे। या पवित्र सणाच्या दिवसात घराघरात आनंदाचं वातावरण असतं। त्याचवेळी महावितरणनं कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला तर नागरिकांमध्ये रोष निर्माण होईल असंही त्यांनी नमूद केलं। या संदर्भात त्यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, तात्काळ कारवाई थांबवावी, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। कारवाई करायचीच असेल तर गणेशोत्सवानंतर करा, पण उत्सवाच्या काळात नागरिकांना त्रास देऊ नका असा इशारा पाटील यांनी दिला। या कारवाईमुळे गणेश भक्त आणि ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। महावितरणने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। कुरनोड एमईसीबीने जे 2 महिने असू दे किंवा चालू महिन्याचं लाईट बिल ज्याचं थकीत आहे त्याचं कनेक्शन कट करण्याचं कारस्थान रचलेलं आहे। उद्या गणपती येणार आहे, सणावाराचे दिवस आहेत आणि अचानक त्यांना 15 दिवस अगोदर नोटीस न काढता पूर्वकल्पना न देता डायरेक्ट त्यांनी कनेक्शन कट करण्याचं काम चालू केलेलं आहे। आम्ही ते आणून पाडलेलं आहे। इथून पुढे जर त्यांनी लाईट कनेक्शन कट केलं तर स्वाभिमानीशी त्यांची गाठ आहे आणि आता त्वरित त्यांनी लाईट कनेक्शन कट करण्याचे कारस्थान थांबवावे।